आजचा विचार प्रवास अधिक अर्थपूर्ण हो ही शुभेच्छा. I request today's chief guest, Advocate Rahulji Narvekar sir, to write a message for students. Present at the Swedi College amongst you, young minds of India. All the best. Thank you so much, sir. I request परत एकदा स्वागत करायचं आहे. सन्माननीय नार्वेकर साहेब यांचा सत्कार या ठिकाणी आदरणीय डॉक्टर पी.पी. मंगेशकर यांच्या हस्ते संपन्न होत आहे. सन्माननीय नार्वेकर साहेब महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष म्हणून आपली लाभलेली कारकीर्द, कायद्याचा गाढा अभ्यास आणि आपले अर्थपूर्ण नेतृत्व संपूर्ण महाराष्ट्रासाठी आदर्श आहे. आपल्या उपस्थितीने आज आमच्या या स्वेरी कॅम्पसची चैतन्य द्विगुणित झाले. स्वेरी परिवारातर्फे आपले सहर्ष स्वागत आहे. धन्यवाद. यानंतर सन्माननीय आमदार परिसर विकासाची नवीन शिखरे सर करत आहेत असे आपले लाडके लोकप्रिय आमदार आणि आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय समाधानदादा अवताडे यांचे मी मंचावरती सहर्ष स्वागत करतो. दादा आपली जनसामान्यांशी असलेली नाळ आणि तरुणांना पुढे नेण्याची धडपड आम्हा सर्वांना नेहमीच ऊर्जा देते. आजच्या या सोहळ्याचे अध्यक्षपद आपण भूषवत आहात. हा आमचा मोठा बहुमान आहे. दादा आपले मनापासून स्वागत. Friends, today's chief guest is heading Temple of Democracy in Maharashtra and mother tongue of Maharashtra is Marathi. So with your permission, I will switch over to Marathi. Thank you. सोयरी परिवाराने आपल्या सर्वांचं भाग्य आहे. आज आपल्याला असे पाहुणे लाभलेले आहेत मार्गदर्शन करण्यासाठी, प्रेरणा देण्यासाठी, जे उच्च विद्याविभूषित आहेत आणि मी म्हटल्याप्रमाणे लोकशाहीच्या मंदिराचे अध्यक्ष आहेत महाराष्ट्र विधानसभेचे. एक आगळा वेगळा योग आज आपल्यासाठी घडून आलेला आहे. आपणा सर्वांच्या वतीनं आदरणीय ॲडव्होकेट राहुलजी नार्वेकर साहेब, अध्यक्ष महाराष्ट्र विधानसभा, यांचं मी मनापासून स्वागत करतो. ज्यांच्यामुळं हा योग घडून आलेला आहे ते आपल्या पंढरपूर मंगळवेढ्याचे विकासप्रिय आमदार, एक यशस्वी उद्योजक, शून्यातून आकाशाला गवसणी घालण्यामध्ये ज्यांना यश आलं ते आदरणीय आमदार समाधानदादा अवताडे. व्यासपीठावर उपस्थित ज्यांचा आपण सत्कार केला, आपली उपस्थिती आपल्यासाठी त्यांनी दिलेल्या व्यासपीठावरती आपला सत्कार स्वीकारलेला आहे ते आदरणीय ॲडव्होकेट संदीपजी केकाने साहेब यांचेही आपणा सर्वांतर्फे, आपल्या परिवारातर्फे मी स्वागत करतो. या कार्यक्रमास आवर्जून उपस्थित असणारे
आदरणीय नार्वेकर साहेबांचे सर्व सहकारी, पत्रकार बंधू, पोलीस वरिष्ठ पोलीस निरीक्षक, त्यांचे सर्व सहकारी, आपल्या विविध महाविद्यालयांचे प्राचार्य, इंजिनिअरिंग कॉलेजच्या उपप्राचार्य, उपस्थित सर्वच मान्यवर आणि आदरणीय विद्यार्थी मित्रमैत्रिणी, मी म्हटल्याप्रमाणे आपल्या शेड्यूल मध्ये, नियोजनामध्ये कुठेही समावेश नसलेला हा वेगळा कार्यक्रम आज आपल्याला मिळालेला आहे. त्याच्यासाठी सुरुवातीलाच मी आदरणीय नार्वेकर साहेब आणि आमदार आदरणीय समाधानदादा अवताडे साहेब यांचं आभार मानून घेतो. ती संधी त्यांनी आपल्याला उपलब्ध करून दिलेली आहे. साहेब, सोयरीची सुरुवात 1998 साली एका साधारणपणे 13,000 स्क्वेअर फुटाच्या पत्र्याच्या शेड मधून 8 शिक्षक आणि 160 विद्यार्थी अशी झालेली होती. बघता बघता पसारा वाढत गेलाय. आज या कॅम्पस मध्ये ते पत्र्याचं शेड तसंच आहे अजून. त्याचे गेल्या वर्षी पत्रे तेवढे बदललेले आहेत. त्याच्याशिवाय 7 लाख स्क्वेअर फुटापेक्षा जास्त आरसीसीचं बांधकाम या कॅम्पस मध्ये झालेलं आहे. शिक्षकांची संख्या 8 वरून 350च्या घरात गेलेली आहे. विद्यार्थ्यांची संख्या 160 वरून 5,500च्या घरात गेलेली आहे. या वर्षी ते 6,000 क्रॉस करेल. वैशिष्ट्य मध्ये म्हणजे या 5,500 विद्यार्थ्यांमध्ये मुलींची संख्या मुलांपेक्षा जास्त आहे. साधारणपणे 2,000 मुली आणि 1,800 मुलं कॅम्पस मध्येच हॉस्टेल्स मध्ये राहतात. आणि मग ह्या कॅम्पसला आपले थोर शास्त्रज्ञ पद्मविभूषण डॉक्टर अनिल काकोडकर साहेब यांनी भेट दिल्यानंतर नाव दिले सिलेज, सिटी लाईक विलेज. त्यांचं ते ड्रीम प्रोजेक्ट आहे. त्या प्रोजेक्टचं नाव या कॅम्पसला त्यांनी देऊन टाकलेलं आहे. सुरुवातीपासूनच संस्थेच्या नावात रिसर्च शब्द असलेल्या फार कमी संस्थांपैकी ही एक संस्था. फिजन आपलं असं होतं की नावात रिसर्च घालून तेव्हापासून त्या दिशेने वाटचाल करायचा आम्ही सुरुवात केलेली होती. श्री विठ्ठल एज्युकेशन अँड रिसर्च इन्स्टिट्यूट. सुरुवातीला एज्युकेशन वरती महत्व, त्या दिशेने वाटचाल, गुणवत्तापूर्ण शिक्षण आणि त्याच्यामध्ये सेटल झाल्यानंतर रिसर्च. इथं आपल्या 15 लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचे डीन सायन्स अँड टेक्नॉलॉजी डॉक्टर प्रशांत पवार बसलेले. IISc बेंगळुरू विथ गोल्ड मेडल PhD केलेलं आहे सरांनी. मग यांच्या नेतृत्वाखाली रिसर्चने पण अशी भरारी घेतली साहेब. अगदी आतापर्यंत 15 कोटी रुपयापेक्षा जास्त रिसर्च फंड या कॅम्पसला मिळालेले आहेत. आणि अगदी अलीकडची डेव्हलपमेंट सांगायची म्हणलं तर IIT मुंबई, VJTI मुंबई आणि आपलं स्वेरी यांच्या कोलॅबरेशन मध्ये एक ड्रोन रिसर्च वरती 33 कोटी 73 लाख रुपयाचा प्रोजेक्ट सुरू आहे. भाभा ॲटॉमिक रिसर्च सेंटर यांनी सामंजस्य करार केलेली पहिली खाजगी संस्था म्हणजे स्वेरी. असं स्वेरीच्या सरपेचात मानाचे तुरे रोवत असताना आज स्वेरीनं 28 वर्षाचा यशस्वी प्रवास पूर्ण केल्यानंतर या स्वेरी परिवाराला आम्हा सर्व विद्यार्थी मित्र मैत्रिणींना भाग्य लाभलेलं आहे. आपले स्पर्श या कॅम्पसला लागलेले आहेत. परत एकदा सर आमच्या सर्वांतर्फे, स्वेरी परिवारातर्फे आपलं अगदी अंतःकरणपूर्वक स्वागत करतो. आम्ही उत्सुक आहेत आपलं ऐकण्यासाठी. त्यामुळे इथंच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद सर. यानंतर पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाचे आमदार आदरणीय समाधानदादा अवताडे आणि आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष यांना मी आपल्या अध्यक्षीय भाषणासाठी निमंत्रित करतो. समाधानदादा अवताडे. मी प्रथम अध्यक्षांना आता येतं विचारलं की अध्यक्ष महाराज आम्हाला इथं तरी बोलायला वेळ आहे का. अध्यक्ष महाराजांनी सांगितलं कारण विधान भवनात त्यांच्याशिवाय आम्ही बोलू शकत नाही. आज आपल्या शौरी कॉलेजवरती त्या ठिकाणी आपल्या सगळ्यांना मार्गदर्शन करण्याकरता
आपल्याशी सगळ्यांशी संवाद साधण्याकरता आणि आपल्या सगळ्यांची हितगुज करण्याकरता त्या ठिकाणी उपस्थित असलेले महाराष्ट्र विधानसभेचे कार्यकर्तृत्व आणि ऐतिहासिक म्हणायला काय हरकत नाही असे विधानसभेचे अध्यक्ष माननीय राहुलजी नार्वेकर साहेब, तसेच या ठिकाणी उपस्थित असलेले आपल्या शौरी परिवाराचे आधारस्तंभ, आमचे गुरुवर्य, आमचे मित्र, मार्गदर्शक डॉक्टर BP रोंगे सर, आमचे दुसरे सहकारी मित्र ॲडव्होकेट संदीपजी केकाने साहेब, विधानसभेचे सल्लागार, या निमित्तानं उपस्थित असलेले डॉक्टर प्रशांतजी पवार सर, तसेच डॉक्टर मिथुनजी मनिवार, डॉक्टर ND बिसाळ, डॉक्टर सतीशजी मांडवे, डॉक्टर मीनाक्षीताई पवार मॅडम, डॉक्टर MM बोरे मॅडम, तसेच या ठिकाणी उपस्थित असलेले आमचे मित्र MM पवार सर, उपस्थित सर्व कॉलेजमधील सर्व शिक्षक शिक्षिका, उपस्थित सर्व विद्यार्थी विद्यार्थिनी आणि या ठिकाणी त्या संस्थेचे सर्व स्टाफ, उपस्थित आमचे सर्व पत्रकार मित्र, आजच्या या खरं म्हणजे मी त्या आज अध्यक्षांना आपण सगळ्यांनी जो विषय दिलेला आहे, खरं म्हणजे मी अध्यक्षांची जेव्हा इकडे दौरा ठरल्यानंतर मी अध्यक्षांना विनंती केली की आपण सुद्धा या ठिकाणी जे तरुण युवक आहेत त्या तरुण युवकांना आपलं मार्गदर्शन आपण केलं पाहिजे. आणि प्रथम मी अध्यक्षांचं मनापासून आभार मानतो की त्यांनी मी जो विषय सांगितला लगेच त्याला होकार दिला आणि होकार दिल्या त्या ठिकाणी मी रोंगे सरांना फोन केला की सर असा असा अध्यक्ष महाराज आपले येणार आहे, तर ते म्हणले अतिशय चांगलं होईल की पहिल्यांदा आपल्या कॉलेजवरती आणि या सर्व विद्यार्थी विद्यार्थिनींना मग त्या ठिकाणी मार्गदर्शन केलं पाहिजे. अशा पद्धतीनं रोंगे सरांचं आमचं ठरलं आणि अध्यक्षांनाच आम्ही विनंती केली. आमचे MM पवार सर आहेत, त्यांनी सुद्धा यामध्ये विषय कुठला घ्यायचा त्यामध्ये त्यांनी मदत केली आणि तंत्र विज्ञान आणि युवा शक्तीच्या माध्यमातून विकसित महाराष्ट्राची निर्मिती हा विषय त्या ठिकाणी आला. आणि मी या ठिकाणी आपल्याला सांगू इच्छितो की खरं म्हणजे महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे, महाराष्ट्र ही समाज सुधारकांची आणि थोर व्यक्तींची ही महाराष्ट्राची भूमी आहे. आणि या महाराष्ट्राच्या भूमीमध्ये खरं म्हणजे तंत्रज्ञान विज्ञान आणि या ठिकाणी युवा शक्ती या सगळ्या गोष्टींचा ताळमेळ झाला तर नक्कीच महाराष्ट्र या आपल्या देशामध्येच नाही पण महाराष्ट्र मी नक्की सांगतो की जगाच्या विकासामध्ये भर पाडण्याचं काम आपला महाराष्ट्र करेल. आज आपण बघतोय की तंत्रज्ञान आणि ज्ञान हे घेतलं पाहिजे. त्या तंत्रज्ञानानं अतिशय जे प्रगत राष्ट्र आहे ते प्रगत राष्ट्र या ज्ञानामध्ये तंत्रज्ञानामध्ये त्या ठिकाणी या जोरावरतीच त्या राष्ट्राची प्रगती झालेली आहे. म्हणून आज तंत्रज्ञान विज्ञान आणि युवा शक्ती या सगळे हे युवा शक्ती म्हणजे प्रत्येक राष्ट्र असेल किंवा देश असेल हा सगळ्यात मोठा आधारस्तंभ आज या ठिकाणी जर असेल तर तो देशाचा आधारस्तंभ असतो. आणि आज रोंगे सरांनी सांगितलं की आपल्याच प्रिमायसेस मध्ये त्या ठिकाणी विज्ञानावरती रिसर्च वरती अनेक शासकीय असेल किंवा त्या ठिकाणी संस्थेतून असेल आदरणीय रोंगे सरांचे मी मनापासून आभार मानतो की त्यांनी थोडक्यात या कॉलेज विषयी सांगितलं. मी आदरणीय अध्यक्ष साहेबांना मी सांगू इच्छितो की या माळरान होतं आणि या माळरानावरती
छोटस रोपटं लावण्याचं काम रोंगे सर आणि त्यांच्या सहकार्याने केलं आणि या ठिकाणी या रोपट्याचं वटवृक्षामध्ये रूपांतर होण्याचं आज आपण आपल्या डोळ्यानेच आपण बघतोय. ती अतिशय तन मन धन सगळं लावून त्या ठिकाणी इथले विद्यार्थी हे शिकले पाहिजेत. इथले विद्यार्थी हे या देशाचा या राज्याचा पाया घडला पाहिजे याकडे प्रत्येक वेळेला त्यांची भूमिका. पाठीमागच्या वेळेला आता काकोडकर साहेबांच्या बाबतीत आपण बोलले त्यावेळेला मी आणि काकोडकर साहेबच होतो आणि मला वाटतंय अटल कम्युनिकेशन इनोव्हेशन सेंटर हे आपल्याला त्यावेळेला केंद्राच्या मला वाटतं नीती आयोगाच्या निधीतून आपल्याला ते मंजूर झालं होतं. खरं म्हणजे अटल कम्युनिकेशन इनोव्हेशन सेंटर हे अतिशय चांगलं आहे. हे देशाचे आपले पंतप्रधान आदरणीय मोदीजींनी या ठिकाणी ACIC हे अतिशय चांगलं काम आहे. कारण मी आपल्याला सांगू इच्छितो माझ्या भाषणात मी त्यावेळेलाही सांगितलं होतं की आज जर नालंदा युनिव्हर्सिटी आज जिवंत असतील तर मी आपल्याला खात्रीने सांगतो काही शेकडो हजारो वर्षापूर्वीच आपला भारत हा त्या ठिकाणी जगातला एक प्रचंड आणि शक्तिशाली हा आपला भारत राहिला असता. कारण कित्येक वर्षापूर्वी जेव्हा नालंदा युनिव्हर्सिटी होती त्यावेळेला भारतामध्ये जे युरोप कंट्री असतील किंवा देशात जगामधल्या अन्य कंट्री असतील त्यावेळेला तिकडं दारिद्र्य होतं. परंतु भारतामध्ये त्यावेळेला 10 मजली 20 मजली इमारती आपण त्यावेळेला बांधत होतो. त्यावेळेला आरोग्याच्या बाबतीत आपल्याकडे सर्जरी होत होत्या. त्यावेळेला शेतीच्या बाबतीत आपल्याला तंत्रज्ञान होतं. शैक्षणिक बाबतीत सुद्धा त्यावेळेला शिक्षणाची असेल त्यावेळेला वेगळी परिस्थिती आपल्याकडे होती आणि हे सगळं नालंदा युनिव्हर्सिटी मध्ये होतं. आणि हे नालंदा युनिव्हर्सिटी मध्ये जे विद्यार्थी होते हे विद्यार्थी त्या ठिकाणी संपूर्ण भारतभर हे सगळे वेगवेगळ्या प्रांतातून विद्यार्थी यायचे आणि तिथं शिकायचे आणि आपलं ज्ञान आपले नवीन विचार हे त्या नालंदा युनिव्हर्सिटी मध्ये त्या ठिकाणी लिहून ठेवायचे आणि नालंदा युनिव्हर्सिटीचे ते विचार त्या ठिकाणी त्यावेळेच्या काळामध्ये जे भस्मसात झाले ते विचारही त्यावेळेला त्या ठिकाणी भस्मसात झाले. त्यामुळं आदरणीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदीजींनी या ठिकाणी अटल कम्युनिकेशन इनोव्हेशन सेंटर म्हणजे प्रत्येक विद्यार्थी भारत देशातले जेवढे विद्यार्थी आहेत या सगळ्या विद्यार्थ्यांचं त्यांनी रिसर्च केला पाहिजे. नवीन विचार इनोव्हेशन म्हणजे नवीन विचार त्याच्यामध्ये टाकले पाहिजेत आणि नवीन विचार टाकत असताना त्या ठिकाणी नवीन विचाराचं सगळं एकत्रीकरण झालं पाहिजे आणि परत ह्या देशाला त्या ठिकाणी चांगलं रूप आलं पाहिजे. देश आज आपण बघतोय की आज आपला देश सगळ्यात जास्त आज जर अर्थव्यवस्था असेल तर आपली सगळ्यात जगातली 3 नंबरची अर्थव्यवस्थाकडे आपण वाटचाल करतोय. मला नक्की खात्री आहे या ज्ञान तंत्रज्ञान आणि सर्व युवा शक्तीच्या जोरावरती या निमित्तानं नक्कीच आपला महाराष्ट्र हा जगामध्ये अग्रेसर राहील. म्हणून आज मी आपल्याला एवढीच विनंती करतोय की आपल्याला अध्यक्षांना आपल्या सगळ्यांना ऐकायचं आहे की जास्त वेळ घेणार नाही परंतु ज्ञान हे विज्ञान ज्ञान हे आपलं सामर्थ्य आहे. तंत्रज्ञान हे साधन आहे आणि युवा शक्ती ही या ठिकाणी हे परिवर्तनाची एक शक्ती आहे आणि ही शक्ती या ठिकाणी हे ज्ञान आणि तंत्रज्ञानाला घेऊन आपल्याला सगळ्यांना एक चांगला मंत्र या ठिकाणी द्यायचा आहे आणि या महाराष्ट्राची वाटचाल सुद्धा या जगामध्ये सगळ्यात चांगली आणि जगाच्या विकासामध्ये कशी अधिकात अधिक भर पाडल याकडे आपण बघायचं आहे. आणि याचे सगळे आधारस्तंभ या ठिकाणी तुम्ही सगळेजण बसलेला आहे हे सगळेजण आपण आहात. नक्कीच आपल्याला या निमित्तानं आपल्या विधानसभेचे अध्यक्ष नार्वेकर साहेब हे सुद्धा स्वतः LLB शिक्षण ऍडव्होकेट आहेत. ते सुप्रीम कोर्ट ऑफ इंडिया मध्ये प्रॅक्टिस केलेले आहेत. ते बॉम्बे हायकोर्ट मध्ये प्रॅक्टिस केलेले आहेत. अतिशय हुशार आणि चांगले आज आम्हाला विधानसभेला सुद्धा अध्यक्ष मिळालेले आहेत. नक्कीच त्यांचं मार्गदर्शन हे खूप महत्वाचं आहे. मी आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपल्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा देतो आणि अध्यक्षांचे विचार या ठिकाणी ऐकण्यासाठी आपण सगळेजण आतुर झालेलो आहे आणि या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. जय हिंद. जय महाराष्ट्र. धन्यवाद आमदार साहेब.
यानंतर आजचे प्रमुख पाहुणे सन्माननीय राहुलजी नार्वेकर सर आपणास ज्ञान, तंत्रज्ञान आणि युवा शक्तीच्या माध्यमातून विकसित महाराष्ट्राची निर्मिती या विषयावरती मार्गदर्शन करणार आहेत. सर्वांना या ठिकाणी विनंती करतो की आपण आपलं या ठिकाणी प्रमुख अतिथीचं मनोगत व्यक्त करावं. बोलो भारत माता की वंदे. अशा ज्ञान, तंत्रज्ञान आणि युवा शक्तीच्या माध्यमातून विकसित महाराष्ट्राची निर्मिती या विषयावरती चर्चा करण्यासाठी स्वेरी महाविद्यालय पंढरपूर इथे आयोजित ह्या चर्चासत्रासाठी उपस्थित असणारे पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाचे अत्यंत कार्यक्षम आणि धडाडीचे आमदार, आमचे मित्र व विधिमंडळातील माझे सहकारी मान्य आमदार समाधान अवताडेजी, ज्यांच्या विशेष आमंत्रणावरती मला इकडे आपल्या समोर उपस्थित राहून आपल्या समवेत काही क्षण आणि काही विचार मांडण्याची संधी प्राप्त झाली असे आमचे मित्र समाधान अवताडेजी, प्राध्यापक बीपी रांगे सर, संस्थापक स्वेरी पंढरपूर परिवार, ज्यांच्या कुशल नेतृत्वात आणि ज्यांच्या अत्यंत प्रभावशाली ऍडमिनिस्ट्रेटिव्ह स्किल्स मधनं ही संस्था इकडे काम करत आहे, कार्यरत आहे. त्याचबरोबर डॉक्टर प्रशांत पवार सर, आमचे मित्र व आमचे कायदेशीर सल्लागार श्री संदीप केकाणे साहेब, डॉक्टर एन डी मिसाळ सर, डॉक्टर मिथुन मणियार सर, डॉक्टर सतीश मांडवे, डॉक्टर मीनाक्षी पवार मॅडम, डॉक्टर एम एम भोरे मॅडम, या ठिकाणी उपस्थित माझ्या समोर बसलेली ज्ञानगंगा आणि त्या ज्ञानगंगेमधील प्रत्येक थेंब असे आमचे विद्यार्थी मित्रांनो, या संस्थेचे सर्व शिक्षकगण, या संस्थेचे संपूर्ण मॅनेजमेंट, उपस्थित पत्रकार बंधूंनो, भगिनीनो व पंढरपूर वासियांनो, सर्वप्रथम ज्या वेळेला आमदार अवताडे साहेबांनी इकडे या चर्चासत्रा संदर्भातली मला माहिती दिली आणि मला सांगितलं की आपल्याला इथे येऊन आमच्या विद्यार्थ्यांना या विषयावरती संबोधित करायचं आहे, त्यावेळेला मी त्यांना सांगितलं, अवताडे साहेब, खरं तर मी संबोधित करण्यापेक्षा तंत्रज्ञानावरती या विद्यार्थ्यांचे विचार ऐकणं अधिक महत्वाचं आहे. कारण आजचा विद्यार्थी, आजचा युवा हा मला वाटतं माझ्या पिढीपेक्षा अनेक पट्यांनी तंत्रज्ञानात पुढे गेलेला आहे. माझी 11 वर्षाची मुलगी ही नोटबुक कमी पण आयपॅड जास्त वापरते आणि त्याचप्रमाणे मला वाटतं इकडे बसलेला प्रत्येक विद्यार्थी हा आपल्या पूर्ण दिवसभराच्या कामातला 1/3 वेळ तरी तंत्रज्ञानासंदर्भातले आपले टूल्स असतील किंवा त्या संदर्भातलं वाचन असेल हे करत असतो. आणि म्हणूनच तुमचं ज्ञान या विषयातलं ऐकणं हे मला अधिक महत्वाचं वाटत होतं. पण असो, येणाऱ्या काळात आपण ही चर्चा केवळ एकतर्फी न ठेवता दोन्ही बाजूनी चर्चा चालू राहील असा कार्यक्रम आयोजित कराल आणि त्यासाठी परत एकदा या पंढरपूरच्या पावन धरतीची येईल अशी आपल्याला ग्वाही देतो. आणि तसंही सातत्याने 2दा विधानसभेचा अध्यक्ष झाल्यानंतर समाधान अवताडे सातत्याने मला आठवण करून देत असतात की आपलं काम ऐकणं आहे, बोलणं नव्हे. तरीही
सभागृहाच्या बाहेर अवताडे साहेब, मी समाधान अवताडे साहेब, जी संधी मला सभागृहात हुकते बोलण्याची त्याची भरपाई पूर्णपणे अशा व्यासपीठावर करून घेतो. आणि म्हणूनच आज इकडे या सगळ्या आमच्या विद्यार्थ्यांबरोबर चर्चा करताना जो आनंद मला प्राप्त होत आहे तो खरोखर अविस्मरणीय आहे. बांधवांनो, मित्रांनो, पंढरपूरच्या या पावनभूमीवर आलो असताना एका गोष्टीची ओळख आणि आठवण सगळ्यांनाच होते. ही काय साधी सुधी धरती नव्हे, ही धरती आहे श्रद्धेची धरती, ही धरती आहे शेतकऱ्याची धरती, आणि ही धरती आहे ती ज्ञानाची धरती आहे. आणि म्हणूनच या त्रिवेणी संगमातून निर्माण झालेल्या धरतीला चरण स्पर्श करताना प्रत्येक व्यक्तीच्या मनात एक वेगळाच भाव असतो, हे सांगताना मला अत्यंत आनंद वाटतो. आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे, ज्या भूमीत पांडुरंगाच्या दर्शनासाठी लाखो वारकरी दरवर्षी पायी वारी करतात, त्याच भूमीत आज तंत्रज्ञानाची नवी पिढी घडत आहे. यापेक्षा मोठं योगदान हे कोणतंही नसू शकतं. संत तुकाराम महाराज म्हणतात, जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपले, तोची साधू ओळखावा देव तेथेची जाणाव्या. याचा अर्थ साधा आहे, ज्ञान आणि तंत्रज्ञान जोपर्यंत सामान्य माणसाच्या उपयोगी पडत नाही तोपर्यंत त्याला खरा अर्थ नाही. महाराष्ट्र केवळ ही भूमी नाही, महाराष्ट्र म्हणजे शौर्याची, उद्योगाची, शेतीची आणि प्रगतीची परंपरा. छत्रपती शिवाजी महाराजांनी घेतलेल्या स्वराज्याच्या शपथेपासून ते आजच्या आधुनिक महाराष्ट्रापर्यंत प्रत्येक पिढीने आपल्या युवा शक्तीने नवे शिखर गाठले आहे. आणि आता हीच जबाबदारी आपल्या खांद्यावर आहे 21व्या शतकातील महाराष्ट्र घडवण्याची. बांधवांनो, या ठिकाणी आलो तेव्हा मी सरांना पहिली विचारलं की आपलं हे महाविद्यालय जे आहे ते इंग्रजी माध्यमातलं महाविद्यालय आहे की मराठी माध्यमातलं महाविद्यालय आहे. सरांनी मला सांगितलं, आमच्या इकडे प्रोफेशनल कोर्सेस म्हणजे ग्रॅज्युएशन आणि पोस्ट ग्रॅज्युएशनचे कोर्सेस या कॅम्पसमध्ये होतात, त्यामुळे लँग्वेज ऑफ टीचिंग ही जरी इंग्रजी असेल तरी आमच्या विद्यार्थ्यांना मराठी, इंग्रजी आणि हिंदी तेवढ्याच उत्तमरित्या येतं. आणि म्हणूनच मी त्यांना सांगितलं, मग मला इकडे तिन्ही भाषांमध्ये याचा वापर करणं हे अत्यंत अनिवार्य होईल. फ्रेंड्स, as we are aware that as India enters this 21st century along with the dreams and aspirations of fellow Indians, we shall and we are the 4th largest economy in the world today, and we shall be the 3rd largest economy in the world by 2027. And by 2047, India shall be a fully developed nation. Friends, are you all aware that India is the youngest nation in the world with a mean age population of 29 years. आपलं mean age population हे 29 वर्ष आहे, which is much lower than countries like China and America, which stand at 34 and 41. And therefore, if we can convert this youth population into skilled youth population in the days to come, I assure you that India shall be the growth engine of the world. There shall not be a single nation in the world that will be able to function without the human resource of India. And therefore, institutions like this are very, very necessary and essential for fulfilling the dreams of fellow Indians of making India the best country in the world and the most economically progressive country in the world. As you're aware that over the past few years, the Indian economy has been growing in figures which are unparalleled to the rest of the world.
we have been achieving a growth rate of over 6.5% over the last few years, over the last 1 decade. And therefore, in the times to come, India shall in its true sense be the Jagat Guru of this world. We are aware about our philosophy, we are aware about our ideology, which is Vasudhaiva Kutumbakam, which means that we treat the entire country, world as our family. A country like India, which could not produce a needle prior to independence, today has the feat of accomplishing the mission to the moon. भारतात जिथे एक सुई बनत नव्हती, आज तंत्रज्ञानाच्या वापरातून आणि आपल्या सगळ्यांच्या मेहनतीतून चंद्रापर्यंत जायची किमया या देशाने प्राप्त केलेली आहे. आणि म्हणूनच आपण बघितलेलं आहे, जर का या येणाऱ्या पिढीने तंत्रज्ञानाचा योग्य उपयोग केला, तंत्रज्ञानाचं योग्य शिक्षण प्राप्त केलं, तर भारताला जगातला सर्वोत्कृष्ट देश तंत्रज्ञानाच्या दृष्टीने व इतर विकासाच्या दृष्टीने कोणीही बनवापासून थांबवू शकणार नाही. म्हणूनच येणाऱ्या काळात या विषयाला आपण अत्यंत गांभीर्याने घेत आपली वाटचाल कराल याची मला पूर्ण अपेक्षा आहे. बांधवांनो, आपल्या सर्वांना माहित आहे, महाराष्ट्र हे या देशाचं आर्थिक राजधानी मुंबई जरी असली तरी महाराष्ट्र या देशातला सर्वात इंडस्ट्रियलाइज आणि प्रोग्रेसिव्ह स्टेट मानला जातो. फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट मध्ये ह्या राज्याचा नंबर 1 येतो. आपल्या सर्वांना माहितच आहे, गेल्या वर्षी दावोस मध्ये झालेल्या वर्ल्ड इकॉनॉमिक समिट मध्ये महाराष्ट्राचे यशस्वी मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी 30 लाख कोटी रुपयाचे करार करून सर्वात विक्रमी फॉरेन इन्व्हेस्टमेंट ही या देशात, या राज्यात आणली. आपल्याला सांगताना अत्यंत आनंद होत आहे की येणाऱ्या काळात महाराष्ट्र shall be the data center capital of this country, and not only of this country but of the Asian continent. ज्या प्रकारे डेटा सेंटर्स या देशात वाढत आहेत आणि महाराष्ट्रात ज्याप्रमाणे डेटा सेंटर्स निर्माण होत आहे, येणाऱ्या काळात महाराष्ट्र हे एशियाचं डेटा सेंटर हब बनेल. डेटा सेंटर संदर्भात बोलत असताना आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की आता डेटा इज क्रुशियल ऍज द नेक्स्ट पॉवर फॉर द युनिवर्स. ज्याच्याकडे योग्य डेटा आहे त्याच्याकडे खरी शक्ती असेल. आणि म्हणूनच आपला डेटा आपल्या देशात सिक्युअर करण्याची गरज ही आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी ओळखली आणि देशात आज एकच नारा दिला आहे, इंडियन डेटा शall remain within the boundaries of India and shall be protected by the Indians itself. आणि म्हणूनच येणाऱ्या काळात आपण बघाल की महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये आपलं डेटा सेंटर उभं राहिलेलं असेल आणि महाराष्ट्र हे केवळ महाराष्ट्राचाच डेटा सिक्युअर करणार नव्हे तर जगातल्या अनेक देशांचा डेटा हा सिक्युअर करण्याचं कामही येणाऱ्या काळात महाराष्ट्र करेल. आपण बघितलं असेल तर स्टार्टअप्स मध्ये आपण बघितलं तर महाराष्ट्र आज देशाचं स्टार्टअप कॅपिटल आहे. या स्टार्टअप मधनं येणाऱ्या काळात आपण केवळ नोकरी धंदा नव्हे तर स्वतःचा व्यवसाय यशस्वीपणे कराल. आज आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या माध्यमातून आपण एक नवीन तंत्रज्ञान विकसित केला आहे आणि त्याचा उपयोग हा सामान्य ते सामान्य माणसापासून अत्यंत कॉम्प्लेक्स सायंटिफिक रिसर्च साठी पण वापरला जातो. आपल्या सर्वांनाच माहित आहे की आर्टिफिशियल इंटेलिजन्स आल्यामुळे आपलं जीवन जेवढं सोपं झालं आहे तेवढंच आर्टिफिशियल इंटेलिजन्स मध्ये पुढच्या काळात टिकून राहणं चॅलेंजिंगही होणार आहे, हे विसरून चालणार नाही. आर्टिफिशियल इंटेलिजन्स मुळे आज जे डॉक्युमेंट ड्राफ्ट करायला आम्हाला केकाणे साहेबांसारख्या वकिलांच्या चेंबर मध्ये जाऊन तासन तास बसायला लागायचं, आज आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या माध्यमातून आपल्याला पाहिजे ते डॉक्युमेंट क्षणामध्ये मिळतं. आज आर्टिफिशियल इंटेलिजन्स मधनं आपल्याला शेती व्यवसायातही आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा मोठा उपयोग होत असतो. प्रत्येक क्षेत्रात आज आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर करून आपण लोकांचं जीवन
हे अत्यंत सुविधापूर्ण केलेलं आहे. पण असं असताना आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या जगात जर का आपल्याला टिकून राहायचं असेल तर आपल्याला स्वतःसाठी एक निश, एक स्पेशालिटी निर्माण करणं अत्यंत आवश्यक होणार आहे. आणि म्हणूनच येणाऱ्या काळात आपण केवळ वर्कफोर्स राहणार नाही आहात, तर एंटरप्रेन्योर्स बनणार आहात आणि तीच काळाची गरज असणार आहे. याची पण आपल्याला ओळख आणि जाणीव ठेवणं अत्यंत महत्वपूर्ण आहे. बांधवांनो, आपल्या सगळ्यांनाच माहित आहे की या ठिकाणी आर्टिफिशियल इंटेलिजन्स असो, रोबोटिक्स असो, ऑटोमेशन असो, या सगळ्या क्षेत्रात विकास करणं हे अनिवार्य आहे, काळाची गरज आहे. आज आपल्याकडे वर्कफोर्स जरी असला तरीही येणाऱ्या काळात या वर्कफोर्सचं रिप्लेसमेंट मी म्हणणार नाही, पण उपयोग रोबोटिक सायन्स साठी वापरला केला जाणार आहे. आणि म्हणूनच या वर्कफोर्सला स्किलिंग करणं, त्यांना स्किल करणं हे अत्यंत आवश्यक असणार आहे. आपल्या सर्वांनाच माहित आहे की आज भारतातील डॉक्टर्स असतील, भारतातील सॉफ्टवेअर इंजिनियर्स असतील किंवा भारतातील पॅरामेडिकल स्टाफ असेल, नर्सेस असतील, या सगळे जगातल्या कोपऱ्या कोपऱ्यात आपल्याला दिसतात. असंही म्हटलं जातं की अमेरिकेतली सिलिकॉन व्हॅली ही सॉफ्टवेअरचं जगातलं कॅपिटल मानलं जातं. ते भारतीय टॅलेंट शिवाय चालू शकत नाही, हे त्यांनी पण ओळखलेलं आहे. आणि असं असताना जर आपण आपल्या या डेमोग्राफिक ऍडव्हान्टेज म्हणजे सर्वात स्किल्ड, आपली सर्वात युथ नेशन म्हणजे तरुण देशाला जर का आपण स्किल्ड युथ नेशन केलं तर विविध क्षेत्रांमध्ये भारताच्या टॅलेंट शिवाय जग चालू शकणार नाही, हे पण आज ओळखायची आपल्याला गरज आहे. बांधवांनो, आपल्या सर्वांना माहित आहे की आज भारत निश्चितपणे भारतवासियांची अपेक्षा, भारतवासियांच्या आकांक्षा आणि भारतवासियांच्या इच्छा या गगनाला स्पर्श करणाऱ्या आहेत आणि तसं असणंच गरजेचं आहे. परंतु या सगळ्या इच्छा अपेक्षा पूर्ण करण्यासाठी तंत्रज्ञानाशिवाय आपण हे हासिल करू शकणार नाही, प्राप्त करू शकणार नाही. आणि म्हणून या क्षेत्राकडे आपल्याला विशेष लक्ष देणं अत्यंत आवश्यक आहे. आपल्या सर्वांनाच माहित आहे की भारत हा एक डेमोक्रॅटिक देश आहे. म्हणजेच आपल्या देशात आपण लोकतंत्र स्वीकारलेलं आहे. लोकतंत्र, डेमोक्रेसी म्हणजे काय? म्हणजे आपल्याला असणारं स्वातंत्र्य, आपल्याला असणारे मूलभूत अधिकार. पण या सगळ्या सोबत जर का आपल्याला लोकशाही टिकवायची असेल तर आपल्या जबाबदाऱ्या पण योग्यरित्या पार पाडणं हे अपेक्षित आहे. बांधवांनो, नो नेशन इज परफेक्ट. We have to desire and strive towards making our nation perfect. It is a two-way role between the administration who govern and between the people who are to be governed. आणि म्हणूनच कुठचाही देश यशस्वी बनायचा असेल तर सरकारसोबत लोकही त्याच्यात सामील असणं अत्यंत महत्वपूर्ण आहे. हे बोलत असताना महात्मा गांधींचे काही शब्द माझ्या डोळ्यासमोर येतात आणि ते आहेत, बी द चेंज यू वॉन्ट टू सी. तुम्ही जो बदल बघू इच्छितात त्या बदलाचा तुम्ही भाग बना, हेच महात्मा गांधींनी त्यावेळेला सांगितलेलं. आणि म्हणूनच आपल्या सर्वांना माहित आहे लोकशाहीमध्ये विरोध प्रदर्शित करणं हे अत्यंत गरजेचं आहे. कारण लोकशाहीत विभिन्न विचार, वेगवेगळे विचार हे एकत्र येऊन चर्चेतनं सर्वोत्तम विचार पुढे आणण्याची एक प्रक्रिया आहे. आणि तसं असताना जर का आपल्याला लोकशाही टिकवायची असेल तर विचार वेगळे असू शकतात, विरोध आपण प्रदर्शित करू शकतो, पण संविधानिक मार्गातनं जर का हा विरोध आपण योग्यरित्या सादर केला नाही तर लोकशाहीला धोका निर्माण होईल. आणि लोकशाहीला धोका निर्माण झाला तर प्रगती, विकास ह्याच्यावरती पण गदा पडेल. आणि म्हणूनच येणाऱ्या काळात मी आज आपल्या या तरुण विद्यार्थ्यांना एवढंच सांगेन, आपले विचार व्यक्त करणं हा आपला मूलभूत अधिकार आहे. विरोध प्रदर्शित करणं हा आपला मूलभूत अधिकार आहे. परंतु बांधवांनो, त्याहून पेक्षा महत्वाचं या मूलभूत अधिकारांबरोबर जबाबदारीपूर्वक संविधानाने दिलेल्या तरतुदीनुसार आपण आपला विरोध प्रदर्शित करणं हे त्यातूनही आवश्यक आहे. या सगळ्याची आठवण एक विकसित, प्रगतिशील
भारत निर्माण करण्यासाठी अत्यंत आवश्यकपूर्ण आहे असं मी परत एकदा आपल्याला सांगू इच्छितो. आज या पंढरपूरच्या पावनभूमीत येऊन तुम्हा सर्वांबरोबर संवाद साधायची संधी मिळाली हा खरोखरच माझ्या राजकीय जीवनातील एक मोठा क्षण आहे ही मी आपल्याला आवर्जून सांगू इच्छितो. आणि माझ्या शब्दाला विराम देण्यापूर्वी मी आमच्या या तरुण मित्रांना एकच सांगितलं की डॉक्टर मार्टिन लुथर किंग यांचे काही शब्दही मला आज आठवतात आणि ते असं म्हणाले, इट इज नॉट द व्हायलन्स ऑफ अ फ्यू बट इट इज द सायलेन्स ऑफ द मेनी दॅट बॉदर्स मी. अन्यायाविरुद्ध लढणं हे अत्यंत आवश्यक आहे कारण काही लोकांची हिंसा याबद्दल आपल्याला भीती नाहीये पण लाखो लोकांचं शांतता चुप्प बसणं अन्यायाविरोधात याची समाजाला जास्त चिंता आहे. म्हणून येणाऱ्या काळात आपण एक जागरूक नागरिक म्हणून आपण निश्चितपणे योग्यरित्या संविधानिकरित्या आपला आवाज उचलाल आणि त्याचप्रमाणे येणाऱ्या काळात एक जबाबदार नागरिक बनण्याची जबाबदारी पार पाडाल याची मला पूर्ण खात्री आहे. आजची भारताची ही नवीन पिढी जी आहे ती विकसित भारताची खरं तर नीव आहे. विकसित भारताची खरा पाया आपण सर्वजण आहात आणि हा पाया भक्कम ठेवायचा असेल तर संविधानिक तरतुदींचा विसर काढून आपल्याला निश्चितपणे परवडणार नाहीये. बांधवांनो, मित्रांनो, येणाऱ्या काळात आपण आपल्या संविधानिक जबाबदाऱ्या आणि भारताला एक यशस्वी राष्ट्र म्हणून बघण्यासाठी आपलं कार्य असंच नेहमी सुरू ठेवाल याची मला खात्री आहे. विधानसभेचा अध्यक्ष म्हणून काम करत असताना माझ्या युवा मित्रांच्या अपेक्षा, आकांक्षा, इच्छा याचा कधी मी विसर पडू देणार नाही. तुमच्या मनातली खंत असो किंवा तुमच्या मनातल्या इच्छा असो त्या पूर्ण करण्यासाठी, आपली खंत दूर करण्यासाठी विधानसभेचा अध्यक्ष म्हणून येणाऱ्या काळात मी कटिबद्ध असेल आणि सभागृहात योग्यरित्या तुमच्या फायद्याच्या आणि तुमच्या प्रगतीच्या विषयांवर चर्चा घडवून आणत राहील एवढी आपल्याला ग्वाही देतो. मला या ठिकाणी बोलवून माझं मनोगत तुमच्यापर्यंत सादर करायची संधी दिली त्याबद्दल मी आयोजकांचे मनापासून आभार मानतो. या पंढरपूरच्या पावनभूमीत परत येऊन अशाच या ज्ञानगंगेला संबोधित करायची संधी मला परत प्राप्त होईल अशी पांडुरंगाचरणी मी प्रार्थना करतो. तुम्हा सर्वांना अखंड आयुष्य लाभो आणि तुमचा विकास हो, तुमच्या ज्ञानात अत्यंत भर पडो अशी पांडुरंगाचरणी मी प्रार्थना करतो. खूप खूप धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय, जय जय पांडुरंग.